परवा दिवशी कावडी नाचवतानाचा व्हिडिओ टाकला. बऱ्याच जणांच्या बुडाला आग लागली. बरेच जण म्हणायला लागले की तू बोकडं कापतोय, तुलाही शोभत नाही, असं न तसं नेहीन. माझा बोकडं विकायचा धंदा आहे, कापायचा नाही. आणि एक लक्षात घ्या तुम्ही, आज त्याच बोकडांमुळं शेतकऱ्यांना शेतीसाठी जोडधंदा भेटला आहे. एकतर सरकारचं धोरण, दुसरी गोष्ट हे अवकाळी पाऊस वगैरे ह्यात शेतकरी मरत चालला आहे. त्यांना कुठंतरी हा जोडधंदा मिळाला आहे. तरुण पोरं आज शेळी पालनाकडे वळायला लागली ती. हे का बघत नाही तुम्ही? आम्ही विकतो. 8,000 शेतकऱ्याचं बोकड आज 12,000ला 13,000ला चाललंय. आणि ज्यांना कुणाला ज्ञान हेपलेश्वरांना वाटतं ना की बाबा बोकडं कापू नये, तर सगळी बोकडं गोळा करावी त्यांनी आणि त्याच्या घरी नेऊन ठेवावी, म्हणजे कळेल बोकडाची जात काय असते ती. त्याचा जन्मच त्याच्यासाठी आहे. हे नैसर्गिक साखळीचा एक हे आहे, ते भाग आहे तो. हे ज्ञान हेपलेश्वरांना कळत नाही. अर्धवट ज्ञान हे द्विधारी तलवारीसारखं असतं. त्यामुळे विचार करून कमेंट करत जावा.